नमस्कार करते. हा हा हा. आयुष्य मात्र काय म्हणतोय? लग्या तुझ्या मुलीसारखी सद्गुणी मुलगी या घरामध्ये सून म्हणून यावी अशी इच्छा आहे माझी. दादग्या, इच्छा माझी सुद्धा होती हो. अरे पण ज्याच्याशी लग्न करायचं त्यानीच मुली घराकडे पाठ फिरवली. मग माझी मुलगी इथे नांदणार कशी आणि कुणा बरोबर? हा, तरीही आदित्य आला तर कळव, मग बघू पुढचं काय ते. हा, चला 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 चला. तिकीट माझ्याकडे आहे का तुझ्याकडे? हा हा, चला चला चला. कुठे होतास तू? काय चाललंय? चल 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 चल. आदित्य, मेघना, नमस्कार. तुमची भेट झाली म्हणजे अलभ्य लाभच म्हणायचा. हो, नाही नाही, गत जन्मीची पुण्याई फळाला आली तेव्हा तुमचे मुखदर्शन झाले आणि तुमच्या दिसण्या चालण्यात काही व्यंग नाही हेही कळले. आणि तो काय म्हणायचा गो, हा बायोडाटा, हो तो ऐकला हो मामांकडून तुमचा, उत्तम आहे. हो चला आता मात्र आम्ही निघतो, नाही तर काय होईल, एसटी चुकेल आणि इथेच मुक्कामाला राहायची सवयच लागेल मुलीला. काय गो चला हो, गॅरेज विदाउट मॅरेज येत आहे ना. चला चल गो, चला रघुनाथ चला. थांब थांब थांब, बाहेर ये. दादा, कुठे गेली होतीस माझ्या भाच्याला घेऊन? का कालचा अर्धा दिवस कमी पडला म्हणून रात्रभर धरून ठेवलं होतंस त्याला? रात्रभर इकडे आमच्या जीवाला घोर लागलेला आणि तू त्याला घेऊन हुंडारत होतीस. कुठे हुंडारत होतीस? अरे पण दादा, एक मिनिट, ज्या व्यक्तीला प्रश्न विचारलेला आहे ती व्यक्ती उत्तर देईल. तुम्ही तिची बाजू घेऊ नका, येता जाता तिची वकिली करत असता ते. दादा, आपण शांतपणे घरात जाऊन बोलूया का? तुला धाप लागेल आणि मग. अच्छा, म्हणजे ह्या मुलीला मी घरात घेऊन जायचं असं तुझं म्हणणं आहे? नाही, बरोबर आहे, तुम्ही उतावळे झालेलेच आहात तिला घरात घेऊन यायला. तिने काही थेर केली तरी तुमचा जीव तिच्यामध्ये अडकलेला. आणि हे बघा, मला धाप लागली तर लागू दे, त्याचं काय करायचं ते मी बघून घेईन. पण आज हा विषय संपवल्याशिवाय मी आत येणार नाही. तुम्ही आतमध्ये व्हा, तुम्ही आतमध्ये व्हा म्हटलं ना. हे बघा, मी तुम्हाला वाटतंय तसं काहीही झालेलं नाहीये. अच्छा,
म्हणजे मला वाटतंय ते सगळं चुकीचं आहे आणि तुम्हाला जे वाटतंय तुम्ही जे करताय ते सगळं बरोबर आहे, योग्य आहे, असंच ना? आदित्य अरे तू बोल ना काय. मामा तू काय करतोय तिकडे? की तिच्या बरोबर गाडीत बसून परत जायचंय? मामा हे बघ असं. हे बघ, तुझ्याशी नंतर बोलतो मी, आधी हिच्याशी बोलतो. कारण मला खात्री आहे की हिने नेहमीप्रमाणे तुला गुंडाळलेला असणार आणि त्याच्यामध्ये तू अडकला असणार. मामा अरे एक अक्षर बोलू नकोस. आधी ही काय गोष्ट सांगतेय ती ऐकतो, नंतर तुझी गोष्ट ऐकतो. मग खरं काय खोटं काय ते पडताळून बघू आपण. त्यामुळे तू इकडनं निघालास तरी चालेल. मामा अरे निघ. निघ. आता सांग मला, खरं खरं काय घडलं? आदित्य तुझ्या बरोबर होता ना रात्रभर? हो तो माझ्या बरोबरच होता. मीच त्याला माझ्या बरोबर थांबवून घेतलं होतं. नाही, बरं झालं खरं खरं काय ते बोलली. पण ह्या तुझ्या खरेपणाचं कौतुक करणं माझ्या तत्वामध्ये बसत नाही. ह्याच्या बदल्यामध्ये मी तुझा फार तर अपमान आणि फक्त अपमानच करू शकतो. पण तो तरी आता किती वेळा करायचा? जेव्हा मला आणि तुला होणारा त्रास आणि वेळ वाचवायचा असेल ना, तर निघायचं आता इथून. चालायला लाल. सई बाहेर आहे. सई बाहेर आहे. ये बाहेर आहे, बाहेर. मामा मला प्लीज जाऊ द्या. सई बाहेर ये. अगं बाहेर ये ना सई. हे बघ सई, तू आमच्याशी काही बोलली नाहीस ना, तर आम्ही तुला जाऊ देणार नाही. दादा जे काय बोलला ते चूक आहे. आम्हाला माहिती तू तशी मुलगी नाहीये. आणि आम्हाला हेही माहितीये की आदित्य तुझ्यावर नव्हता, कारण आम्हीच त्याला तुला शोधायला सांगितलं होतं. तू त्याला शोधून घेऊन आलीस म्हणजे तो कुठे होता हे तुला माहितीये. मग तू खोटं का बोललीस? हे बघ, यातलं माझ्या मामांना काही कळता कामा नये. तुला माझी शपथ आहे. नाही ना, दादाला घाबरणं साहजिकच आहे, पण आम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही. बस हे आमच्या पुढे खोटं बोलायची काही गरज नाही. तेव्हा जे काही सांगशील ना ते खरं खरं सांग. सांग ना, कुठे होता आदित्य? ते मी नाही सांगू शकत. काय करत होता? काम करत होता. कसलं काम? ते मला नाही माहिती. जे न सांगता येण्यासारखं काम करत होता? हो म्हणजे नाही. पण ऑफिसच काम करत होता का काही? तसं ऑफिसच काम होतं, पण पण काय? पण काही नाही.
अगं सई, सगळंच कोड्यात बोललीस तर आम्हाला काय कळणार आहे? सई सई रडू नकोस. तुला सांगायचं नसेल ना तर सांगते. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते. तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं त्यातून शोधा. आदित्यचं तुमच्या सगळ्यांवर खूप खूप प्रेम आहे. तुम्हाला त्याची वाटते ना तेवढीच जास्त काळजी त्याला सुद्धा तुमची वाटते. आणि त्याच प्रेमापोटी, त्याच काळजीपोटी तो काल रात्रभर काही गोष्टी सहन करत होता. पण ती रात्र संपली आता. त्यामुळे रात गई बात गई असं म्हणून सगळं विसरून जा. तुम्ही त्याला याच्याबद्दल जेवढे जास्त प्रश्न विचाराल ना तेवढा जास्त त्याला त्रास होईल. तुम्ही दुखावले जाल म्हणून तो तुम्हाला काही सांगणार नाही आणि मी तुम्हाला काही सांगू नये अशी शपथ घातली आहे त्यांनी. त्यामुळे मी सुद्धा तुम्हाला काही सांगू शकणार नाही. रिअली सॉरी. थांब. कोण आहेस कोण तू? नाही, खरं खरं सांग, तू कोण आहेस? दादा मामा. एक मिनिट. तू मला दादा मामा वगैरे म्हणू नकोस, कारण मी आदित्यचा मामा आहे. माझ्या आदित्यचा मामा, ज्याला मी लहानाचा मोठा केलाय, ज्याच्यावरती प्रेम केलंय, जीव लावलाय, माया लावली, संस्कार केले, त्या आदित्यचा. माझा आदित्य माझ्या शब्दाबाहेर कधीच जात नाही आणि मला न सांगता घराच्या बाहेर रात्रभर तर कधीच राहू शकत नाही. नाही, तू तो आदित्य असूच शकत नाहीस. आणि जर का असलास तर हे तुझं काय झालंय ते बघ आणि त्याचं उत्तर दे मला. मामा अरे सॉरी. एक मिनिट. हे असले सॉरी वगैरे इंग्रजी शब्द वापरू नकोस. हे असले फुटकळ सॉरी सारखे शब्द येत नाही. ठिगळ असतं, ठिगळ. त्यांनी माझ्या मनाला जी घरं पडलेत ना ती कधीच भरून निघणार नाहीयेत. पण नाही, नाहीतर मग सांग मला, तू सई बरोबर रात्रभर कुठे होतास? मामा अरे मी सई बरोबर नव्हतो. तिचा याच्याशी काहीच संबंध नाहीये. तू खोटं बोलतोयस आदित्य. अरे खरं बोलतोय तो. हो सई. या घरामध्ये खरं कोण बोलतंय, खोटं कोण बोलतंय, मला काही समजेन असं झालेलं आहे. भाचा म्हणतो त्याचं खरं, ती सई म्हणते तिचं खरं, आणि हे दोघं जगद्विख्यात थापाडे म्हणतायत हे सगळं खोटं आणि त्यांचंच खरं. हा सोडून आलो, बसून आलो त्यांना गाडीत. आलास का? मग पाठीत सई भेटली की नाही? आणि तिने तुला चहा वगैरे पाजला की नाही, मेघनाला घालवून आलास म्हणून? सईला मी कशाला भेटू? म्हणजे तिचा काय संबंध इथे? अरे दादा तूच म्हटलास ना मेघनाला आणि रघ्याला गाडीत बसवून ये म्हणून. आणि त्या मेघनाला मी कशाला घालवून देऊ? नाही, मी आपलं विचारलं फक्त. काय ह्या भांडणामध्ये तूच कमी होतास. आता तू काहीतरी एक वेगळीच कहाणी सांग मला, म्हणजे ना माझ्यावरतीच विश्वास बसणं कठीण होईल. एक मिनिट दादा, हे बघ इथे काय झालंय मला काही माहित नाही. तू काय बोलतोयस मला काही कळत नाहीये. अरे पिंट्या शांत बस. आता तुझ्याबद्दल काही चाललेलं नाहीये. मग काय कोणाबद्दल चाललंय? आदित्य आणि सई बद्दल चालू. नाही, माझं त्या सईबद्दल काही चाललेलं नाही. आता तुमचं मला माहिती नाही. दादा तू फारच टोकाचं बोलतोय. टोक गाठायचा प्रश्नच नाही आणि बोलायचा प्रश्नच नाहीये. काय आहे, मला माझ्या माणसांची काळजी आहे. मी बाहेरच्या माणसांमध्ये अडकत नाही कधी. मला असं वाटतं की या म्हणजे ती मेघना जी आहे तिच्यात पण
एवढं अडकायचं काय कारण आहे? म्हणजे नाही, ती मुलगी चांगली आहे, म्हणजे तसं नाही. बरोबर बोलतोय पिंट्या. का तुझा मेघनासाठी एवढा आठापेटा चाललाय? रात्रीच्या गाडीने गेली असते ना घरी ती. आधी ती भेटच घडून द्यायची होती, तर नंतरही घडवता आली असते ना. पण ते ह्याला जमलं नसतं, कारण त्याला ती मुलगी आवडली आहे आणि त्याला आदित्यचं लग्न तिच्यावर ताबडतोब लावून द्यायचं होतं. कारण ती मुलगी चांगली आहे, संस्कारी आहे, तुमच्या त्या सईसारखी नाहीये. सई वाईट मुलगी नाहीये, ते बघितलंच आहे तिच्या वागणुकीवरून. माणसं फक्त तुलाच ओळखता येतात का? आणि आमच्या मताला काहीच किंमत नाहीये. एक मिनिट थांबा. हे बघा, ती सई मुलगी पण चांगली आणि ती मेघना पण चांगली, मला दोघीही आवडतात. पण काय आहे, लग्न आदित्यला करायचंय. आता त्याचा विचार नको का घ्यायला आपण? अरे त्याला जर का मतं असती तर रात्रभर तो त्या सईच्या नादाला लागून उंडारलाच नसता ना. आदित्य सई सोबत नव्हता. नसेल तरी सुद्धा त्या दोघांमध्ये जे काही चाललंय ना ते मला मान्य नाहीये. आम्हाला मान्य आहे. मग तुम्ही चालते वगैरेतून. बास अरे, कुठली गोष्ट कुठपर्यंत नेताय? आणि माझ्याबद्दल बोलताय ना, माझा विचार करा ना थोडा. हे बघा, मी काल रात्रभर कुठे होतो, काय करत होतो हे मी नाही तुम्हाला सांगू शकत, सॉरी. आणि ते तुम्ही मला प्लीज विचारूही नका. पण मी तुमचे संस्कार मातीत मिळतील, तुमचं नाव खराब होईल असं काहीही करत नव्हतो. उलट तुमचाच विचार सतत मनात होता, परिस्थितीचं भान होतं. माझ्यामुळे जर तुम्हाला त्रास झाला असेल तर मी तुमची माफी मागतो. आदित्य, तरी सुद्धा माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहेत आणि ज्याची उत्तर मला तुझ्याकडनं हवीत. नाही ठीक आहे, चला मी मानतो की तू सई बरोबर नसशील रात्रभर, पण मग त्याच्या पलीकडेही जाऊन तुझ्या आणि सई मध्ये नक्की काय चालू आहे? नाही हे बघ, आता मला तू परत मैत्री वगैरे असलं काहीतरी सांगू नकोस. त्या मैत्रीच्या पलीकडे जाऊन तुझ्या आणि सईमध्ये काहीतरी चाललेलं आहे ह्याची आम्हाला कल्पना आहे. नाहीतर मी तिच्या विरुद्ध आणि हे दोघे तिच्या बाजूने कधीच उभे राहिले नसते. एकदा काय ते खरं खरं सांगून टाक ना. आधी जाऊ दे ना, सांगून टाक ना काय. आदित्य, हीच वेळ आहे, बोल बोल. पुन्हा पुन्हा अशी वेळ येणार नाही आदित्य. अरे बोल ना. काय काही नाही चालू आहे आमच्यात, नाही आहे काही आमच्यात. कशावरून? पुरावा? असेल तर तो पुरावा दाखव आणि तिच्याशी संबंध कायमचे तोडून टाक.